पाकिस्तानमध्ये घमासान सुरू आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर 15 ते 16 दिवसांनंतर भारताने त्याचं प्रत्युत्तर दिलंय आणि त्यानंतर आता या संपूर्ण युद्धाच्या पार्श्वभूमीवर असेल संपूर्ण देशभरात आता सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या अतिशय आपल्याला काटेकोर पद्धतीने पाहायला मिळतात। पुण्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जे आहे या संपूर्ण परिसरात आपल्याला मोठ्या प्रमाणात पोलीस पाहायला मिळतात। या पोलिसांकडून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची जी आहे ती तपासणी केली जाते। यासोबतच एका बाजूला आपण पाहिलं तर दंगल नियंत्रणाचे जे वाहन आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांचा इथे फौजफाटा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। खरं तर धार्मिक स्थळं जी आहेत पुणे शहरातील त्या सर्वच धार्मिक स्थळांच्या इथे अशा प्रकारचा पोलिसांचा फौजफाटा असल्याचं आपल्याला काही वेळापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। आणि खरं तर पुण्यातलं जे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे ते लाखो हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे त्या मंदिराला टार्गेट केलं जाऊ शकतं। या संभाव्य भीतीमुळे खरं तर ही संपूर्ण काटेकोर पद्धतीने हे संपूर्ण पोलीस जे आहेत ते इथे तैनात करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या काही वर्षांपूर्वी हे जे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे तर ते उडवून देण्याची धमकीसुद्धा देण्यात आली होती आणि त्यासोबतच या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाजूला असणारं जे फरासखाना पोलीस स्टेशन आहे तिथे सुद्धा एकदा बॉम्बस्फोट करण्यात आला होता आणि त्याच संपूर्ण पार्श्वभूमीमुळे ही संपूर्ण खबरदारी जी आहे ती इथे आपल्याला या संपूर्ण परिसरात घेतली गेलेली पाहायला मिळते। खरं तर वैष्णवदेवीकडे जाणारे जे भाविक होते त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने ड्रोनने हमला केला जाणार होता आणि तो कुठेतरी रोखला गेला। मात्र टार्गेट जे आहेत ते अशाच पद्धतीची धार्मिक स्थळं होत आहेत का असा प्रश्न खरं तर यामुळे उपस्थित होतो आणि त्यामुळेच हे जे पुण्यातलं महत्त्वाचं आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे जे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे तिथे आपल्याला मोठा पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय। याच पद्धतीने पुण्यातील विविध भागांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। त्या भागांमध्ये सुद्धा असाच पोलिसांचा बंदोबस्त आहे। नाकाबंदी केली गेलेली आहे आणि कुठलाही गैरप्रकार जो आहे तो होऊ नये यासाठी तो गैरप्रकार टाळण्यासाठी हा संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पुण्याहून मुना येनपुरे, सिविक मिरर।